लळिंगजवळ फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी मॅनेजरला मारहाण करून दरोडा टाकणारे 5 आरोपी अटकेत. मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग गावाजवळ स्वस्ती फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी मॅनेजरवर दरोडा टाकून लूट करणाऱ्या 5 आरोपींना मोहाडी नगर पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी अप्पासाहेब टोमरे हे दिवसभर जमा केलेली 1,84,000 रुपयांची रोकड बॅगेत ठेवून दुचाकीनं जात असताना अज्ञात इसमांनी त्यांना काठीनं मारहाण करून गंभीर जखमी करत बॅग हिसकावून पळ काढला होता. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे रोहित पवार, दिनेश माळी, भीमा गवळी, लंकेश बोरसे आणि गणेश सोनवणे या 5 जणांना लळिंग परिसरातून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 25,000 रोख रक्कम जप्त करण्यात आली. अन्य 4 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंढे हे करीत आहेत. नमस्कार, मी PI शिल्पा पाटील, मोहाडी उपनगर पोलीस स्टेशन. मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 9/4/2025 रोजी लळिंग पुलाच्या बोगद्याखाली बचत गटात स्वस्ती फायनान्स बचत गटाचे जे रिकव्हरी मॅनेजर आहेत ते त्यांचे बचत गटाची रक्कम गोळा करून धुळे शहराकडे येत असताना बोगद्याखाली त्यांना काही मुलांनी अडवून त्यांच्याकडे असलेले 1,84,000 रुपये जबरीने चोरून नेलेले होते. या फिर्यादीवरून आपण मोहाडी उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दिनांक 13/6/2025 रोजी आपले काही विशेष शोध पथक आणि गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक पुराव्यावरून आपण 5 आरोपींना अटक केलेली आहे. अद्याप गुन्ह्यामध्ये 4 आरोपींचा शोध सुरू आहे. अटक आरोपितांकडून आपण 25,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. बाकी आरोपी मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम प्राप्त केली जाईल.